बांधवांनो, जय मल्हार. परवा 6 जानेवारी महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक. छत्रपती शिवरायांनंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन अनभिषिक्त राजा बनलेले महाराजा यशवंतराव होळकर. जगज्जेत्या इंग्रजांना सबंध देश घाबरायचं, सबंध राजे घाबरायचे. जगात ज्या ज्या राजांसोबत इंग्रजांनी तह केला, इंग्रज म्हणतील ती पूर्व दिशा, त्या अटी मान्य अशा पद्धतीनं तह झाले. पण या जगात एकच राजा असा झाला, महाराजा यशवंतराव होळकर, की ज्यांच्या पुढे इंग्रजांना नतमस्तक व्हावं लागलं. ज्यांना या देशाचे नेपोलियन बोनापार्ट म्हटले गेलं असे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा फार मोठ्या उत्साहात त्यांचं जन्मगाव असलेल्या किल्ले वापगाव या ठिकाणी होतोय. वापगावचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म त्या ठिकाणी झाला. त्या किल्ल्याची अत्यंत दुरावस्था होती, पण होळकर घराण्याचे वंशज राजे हुसेनसिंह होळकर यांनी खूप मेहनत घेऊन त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या कार्यातून त्या किल्ल्याचं संवर्धन होतंय. परवा होणारा राज्याभिषेक सोहळा हा या किल्ल्याचं बऱ्यापैकी चांगलं काम त्या ठिकाणी झालंय. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती करेल की अशा या जगज्जेत्या इंग्रजांचा कर्दनकाळ ठरलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा 6 जानेवारीला वापगाव येथे होतोय. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाने त्या ठिकाणी येऊन महाराजा यशवंतराव होळकर यांना अभिवादन केलं पाहिजे, ती माती आपल्या कपाळी लावली पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला विनंती आहे की येणाऱ्या 21 जानेवारीला आपण जे मुंबईच्या आझाद मैदानातून धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा शेवटचा लढा लढतोय, चला सर्वजण वापगावला जाऊयात. वापगावची ती क्रांतीची, संघर्षाची माती आपल्या कपाळी लावून त्या पवित्र जागेला वंदन करून आपल्याच नव्या संघर्षाची सुरुवात करूया. आणि या राज्याभिषेक सोहळ्याला येऊन तिथलंही महत्त्व वाढणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या ज्या ज्या बांधवांना शक्य आहे त्यांनी परवा दिनांक 6 जानेवारीवर किल्ले वापगाव या ठिकाणी यावं. धन्यवाद. जय मल्हार.